युग आता 5 वर्षाचा झाला होता. शिप्रा ही एक मोठ्या ज्वेलरी शॉपमध्ये जॉब करत होती. शिप्रा शिकलेली होती. तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकत होती. पण शिप्राला जास्तीत जास्त त्रास व्हावा हे प्रेमच्या आयुष्याचं ध्येयच होतं. म्हणून जेव्हा शिप्रा नोकरीच्या शोधात होती तेव्हा प्रेमने तिला नोकरी मिळू नये अशी आधीच व्यवस्था करून ठेवली होती. स्वकमाईने शिप्रा युगला शिकवत होती आणि त्याचा सगळं काही बघत होती. युगला गाण्यांची आणि नवीन वाद्य शिकायची खूप आवड होती. शिप्राने तिच्या मुलाच्या मनातलं ओळखलं. त्याला युगला संगीत आणि वाद्यांचे क्लासेस लावले. शिप्राला एवढं सगळं झेपणार नव्हतं, पण युगची प्रत्येक इच्छा तिला पूर्ण करायची होती. म्हणून स्वतःला त्रास सहन करत, पार्ट टाईम जॉब करत सगळं सुरळीत चालू ठेवलेलं. युग जरी लहान असला तरी प्रेम शिप्राला जो त्रास देत होता ते त्याला समजत होतं. शिप्रावर युग खूप प्रेम करत होता. तिला झालेला त्रास त्याला आवडत नव्हता. आता युग पहिलीला शिकत होता. तो अभ्यास आणि संगीतात खूप हुशार होताच, पण वाद्य वाजविण्यात एवढ्या लहान वयात पटाईत होता. स्नेहलता आणि अनिकेत रावांना युगचा अभिमानही होता. त्यांचं युगवर जीवापाड प्रेम होतं. एक दिवस प्रिया आणि प्रेम पार्टीसाठी बाहेर चालले होते. युग शाळेत पहिला आला होता. या आनंदात घरात सगळ्यांना कधी सांगतो असं धावतच घरात येत होता. प्रिया आणि युग एकमेकांना धक्का लागून खाली पडले. प्रियाने रागातच युगवर हात उचलणार तोच शिप्राने तिचा हात वरच्यावर पकडला. हे बघून प्रेम रागातच शिप्रावर ओरडला, तुझी हिंमत कशी झाली प्रियाचा हात पकडायची? तुला काही बोललं नाही म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. नाहीतर प्रेम एवढं बोलतच होता तेवढ्याच आरडाओरडा ऐकून स्नेहलता खाली आल्या आणि काय झालं विचारताच युग म्हणाला, आजी माझं चुकून धक्का लागला प्रिया आंटीला, तर ती मला मारत होती. मम्मीने थांबवलं तर तिला हे अंकल मम्मीला ओरडत होते. हे ऐकून प्रेमचा पारा अजूनच चढला. तो रागातच शिप्राला म्हणाला, तुझं मूलही तुझ्यासारखं आहे, शिकव त्याला मोठ्यांचा आदर कसा करायचा. शिप्राने तोंडातून एक शब्दही न काढता ती युगला घेऊन रूममध्ये गेली. कारण तिला हे आता रोजचं झालं होतं आणि रोजच भांडण तिला नको होतं. म्हणून ती शांत राहणंच योग्य समजत होती. प्रेम आणि प्रिया उशिरा पार्टीतून घरी आले. प्रिया फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. तिच्या मोबाईलवर ग्रुप मेसेज येत होते. ते बघावे म्हणून प्रेमने मोबाईल हातात घेतला. मेसेज ओपन केले तर त्यात तिला कोणी समीर नावाचा मुलगा पर्सनल मेसेज करत होता. प्रेम काय समजायचे ते समजून गेला होता. त्या रात्री त्याला तिच्याबद्दल काही समजले आहे असं तिला समजू न देता दोघे झोपी गेले. सकाळी उठल्यावर ही प्रेम प्रियाशी नॉर्मल वागत होता. प्रियाला पुसटशी ही कल्पना नव्हती की प्रेमला तिच्या अफेअरबद्दल सगळं समजले होते. रात्री प्रेमने प्रियाच्या मोबाईलमधून समीरचा नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला होता. प्रेमने समीरची डिटेल काढण्यास सुरुवात केली. प्रेमला समीरची डिटेल काढताना समजलं की समीर एक कॉन्ट्रॅक्टर होता. दिसायला गोरा आणि उंच आणि चांगलं कमवतही होता. एकंदरीत चांगल्या घरातला मुलगा होता तो. प्रेमने समीरला कॉल केला आणि स्वतःची माहिती सांगत भेटण्याचा आग्रह केला. समीरही तयार झाला. त्यांनी एका हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे दोघे भेटले. थोडाफार नॉर्मल बोलणं झाल्यावर प्रेमने प्रियाचा फोटो दाखवत समीरला विचारलं, हिला ओळखतोस का तू? त्यावर समीर म्हणाला, हो मी ओळखतो, पण हा फोटो तुमच्याजवळ कसा काय? प्रेम म्हणाला, तू आधी सांग हिला ओळखतो का, मग मी तुला सांगतो मी तिला कसा ओळखतो ते. समीर जरा चक्रावला आणि म्हणाला, हो ओळखतो, माझी गर्लफ्रेंड आहे ही. गेल्या 5 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत.
आणि लवकरच लग्नही करणार आहोत. प्रेमच्या पायाखालची जमीनच सरकली. तो समीरला म्हणाला, गेली 5 वर्ष प्रिया मला फसवत होती. प्रेम पुढे समीरला म्हणाला, आमचं लग्न झालंय 5 वर्षापूर्वी आणि मी बाळासाठी प्रियाला गेली 2 वर्ष फोर्स करतोय, पण ती मानत नव्हती. आज समजलं की तिला बाळ का नको होतं. हे ऐकून समीरला ही काय बोलावं ते सुचत नव्हतं. प्रेम आणि समीरने मिळून एक प्लॅन रचला, ज्यात प्रियाला अडकवायचं होतं आणि सगळं खरं काय ते तिच्या तोंडून ऐकायचं होतं. ठरल्या प्लॅनप्रमाणे समीरने प्रियाला कॉल केला आणि घरात कोणी नसलं तर मला बोलवून घे असं समीरने तिला सांगितलं. प्लॅनप्रमाणे प्रेमनेही घरातून बाहेर जात आहोत म्हणून स्नेहलता आणि अनिकेत रावांना प्रियाबद्दल सगळं खरं सांगितलं आणि घरातून थोड्या अंतरावर जाऊन थांबले. शिप्रा जॉबवर आणि युगही शाळेत गेला होता, म्हणजेच आता घरात कोणीच नव्हतं. प्रियाने समीरला कॉल केला आणि बोलावून घेतलं. आधीच प्रियाच्या न कळत प्रेमनं घरात सगळीकडे कॅमेरे लावून ठेवले होते. ठरल्याप्रमाणे समीर आला. घरात कोणीच नाही म्हणून प्रिया खूप मजेत होती. समीरने प्रेमाचे नाटक करत प्रियाला मिठीत घेतले आणि ती दोघं किती वर्षापासून एकत्र आहेत आणि अजून प्रेमला जी माहिती पाहिजे होती ती समीरने प्रियाकडून बोलवून घेतली. ती जे काही बोलत होती, वागत होती ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत होते. पण हे सगळं प्रेमला माहीत आहे याची तिला कल्पना नव्हती. समीरने प्रियाच्या न कळत प्रेमला मेसेज केला की आपलं काम झाले आहे. प्रेम आईवडिलांना घेऊन आला. प्रेमला बघून प्रिया खूप घाबरली. तिला काय बोलावं हे सुचतच नव्हतं. तिने समीरला यात फसवायचं म्हणून तोच तिला त्रास देत होता असं सांगितलं. प्रेमला आधीपासूनच सगळं माहीत होतं म्हणून त्याने रागातच प्रियाच्या कानाखाली लगावली आणि म्हणाला, तुझ्यासाठी मी माझ्या आईवडिलांपासून दूर झालो. तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं आणि तू काय केलंस तर 5 वर्षापासून लग्न झाल्यापासून मला फसवत राहिलीस. समीरवर असा खोटा आरोप केलास म्हणून त्याचाही पारा चढला होता. रागातच त्याने प्रियाकडे जात तिला खेचतच आपल्याकडे वळवलं आणि तिच्यावर हात उगारला आणि म्हणाला, तुझं लग्न झालंय हे मला तू आधी का नाही सांगितलेस. तू माझ्याबरोबर असं वागशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आजपासून आपलं नातं संपलं असं सांगत समीर रागातच तिथून निघून गेला. प्रेमने प्रियाला असं का केलं म्हणून विचारताच ती सहज म्हणाली, लग्नाच्या काही महिन्यातच तुझ्यासोबत राहून मला कंटाळा आला होता म्हणून एक दिवस शॉपिंगसाठी गेले असताना मला समीर भेटला. त्याला माझ्या प्रेमात फसवलं. हे सगळं चालू झालं आमच्यात. प्रेमने हात धरून प्रियाला घराबाहेर काढत म्हणाला, लवकरच घेऊ आपण, मग तुला हवं ते कर तू. आज मला कळते की तुझ्याशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे. निघ इकडून आणि परत माझ्या नजरेसमोर यायचं नाही. प्रेमला आज कळलं होतं की पैसाच सर्व काही नसतो. पैशाने सगळं विकत घेता येत नाही. नाती किती महत्त्वाची असतात आयुष्यात. आज त्याचा पैशाचा आणि ज्याच्या स्टेटसचा सगळा अहंकार गळून पडला होता. पैसा आणि प्रियाचं स्टेटस बघूनच त्याने तिच्याशी लग्न केलं होतं. पण तिने आज त्यांच्या नात्याची काहीच किंमत ठेवली नव्हती. आणि जीवापाड प्रेम करूनही एखादी व्यक्ती आपल्याला फसवले याचा काय त्रास होतो याची जाणीव आज प्रेमला झाली होती. आणि त्याने ज्यावेळी शिप्राला फसवलं होतं तेव्हा तिला काय वाटलं असेल याची चांगलीच कल्पना त्याला आता आली होती. पण आता काहीच उपयोग नव्हता, कारण शिप्रा प्रेमपासून खूप दूर गेली होती. हे सगळं आठवत प्रेम तिथेच खाली बसून कधी नव्हे तो आज रडला होता. कारण प्रेम काय असतं ते त्याला आज कळलं होतं आणि त्याची चूकही त्याला समजली होती. स्नेहलता यांनी प्रेमला त्यांच्या कुशीत घेतलं आणि त्याचे डोळे पुसत त्या म्हणाल्या, आज तुला पैसा आणि नात्यातला फरक समजला, हे चांगलं झालं. हे समजायला तुला खूप उशीर झाला बेटा,
पण असो, माझा पूर्वीचा माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा मुलगा मला भेटला, स्नेहलता पुढे म्हणाल्या. मध्यमवर्गीय लोकांना जे तू तुच्छ मानत होतास ती चूक सुधारण्याचा प्रयत्न कर बाळा. प्रेम हे सगळं ऐकत स्नेहलता यांना घट्ट मिठी मारून एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडत होता. आज पहिल्यांदा प्रेमच्या आयुष्यात पैसा हरला होता आणि नातं जिंकलं. स्नेहलता यांनी प्रेमला रूममध्ये नेलं आणि आराम करायला सांगितलं. एवढ्या सगळ्या चुका करूनही प्रेमला त्यांनी माफ केलं होतं, कारण हे एक आईच करू शकत होती. थोड्या वेळात शिप्रा आली. घरातलं सगळं काम आवरलं आणि युगला घ्यायला त्याच्या ट्युशन क्लासकडे निघाली. प्रेम घराबाहेर गार्डनमध्ये कॉफी पीत बसला होता. तो शिप्राकडे एकटक बघत होता. आज त्याचं शिप्राकडे बघणं वेगळं होतं. आज तो प्रेमाने आणि आदराने तिच्याकडे बघत होता. तिचं लक्ष नव्हतं त्याकडे. ती युगला आणायचं म्हणून त्यातच मग्न होती. थोड्याच वेळात ती युगला घेऊन आली. युगचं खाणं पिणं तिने आवरलं आणि त्याला संगीत वाद्य क्लासेसला घेऊन गेली आणि घरी आल्यावर परत रोजच्या कामात व्यस्त झाली. प्रेम हे सगळं बघत होता. त्याला आता जाणीव होत होती की त्याच्यामुळे शिप्राला किती त्रास आणि दुःख सहन करावे लागत होते, आणि तरीही ती शांतपणे वावरत होती. तिला घरातली कामं करताना बघून प्रेमला पहिल्यांदा त्रास झाला, कारण त्यानेच तिला सांगितलं होतं की बाहेर नोकरी करून घरातही तुला काम करावं लागेल, नोकरांबरोबर. फुकट बसून तुला आणि तुझ्या बाळाला खायला मिळणार नाही. आपली चूक समजली म्हणून प्रेमने त्याच्यापासून दुरावलेल्या त्याच्या बहिणी आणि त्यांचे पती यांची माफी मागावी म्हणून त्यांच्या घरी गेला. राजवी आणि मानवने माफ केलं प्रेमला, पण आरोही आणि इंद्रजितने नाही. कारण शिप्राची अवस्था प्रेममुळे किती दयनीय झाली होती हे त्या दोघांनी जवळून पाहिलं होतं. म्हणून प्रेमला माफ करणं त्यांना शक्य नव्हतं. प्रेम मात्र या सगळ्यात निराश होणार नव्हता, कारण त्याने केवढी मोठी चूक केली होती हे त्याच्या लक्षात आलं होतं. प्रेमने राजवी, मानव आणि आरोही इंद्रजित यांना घरी जेवायला यायचा खूप आग्रह केला. आरोही आणि इंद्रजित काही केलं तयार होत नव्हते, पण प्रेमच्या खूप आग्रहाने ते तयार झाले. ठरल्याप्रमाणे आग्रहाला मान देत सगळे आले. शिप्रा आणि युग बाहेर जायला निघाले होते. प्रेमने त्या दोघांना बाहेर जाताना पाहिलं आणि स्नेहलता यांना म्हणाला, आई, हे दोघे कुठे निघाले आहेत? घरात एवढ्या वर्षानंतर आपण सगळे एकत्र आलो आहोत. त्यांना थांबव ना आणि आपल्या बरोबरच जेवायला सांग. यावर प्रेमला उत्तर देत स्नेहलता म्हणाल्या, विसरलास का तू प्रेम? तूच एकदा शिप्राला म्हणाला होतास ना की घरात काही कार्यक्रम असला किंवा कोणी आलं तर तू आणि तुझे बाळ घरात थांबायचं नाही, कुठेतरी बाहेर निघून जायचं, कारण तुला त्यांची लाज वाटत होती. ती मध्यमवर्गीय घरातली होती म्हणून. तिला सगळे नियम लावून तूच विसरत होतास. पण तुझ्या त्या नियमांचे पालन करता करता शिप्राला किती त्रास व्हायचा याचा तुला अंदाज नव्हता. प्रेम शांत झाला आणि मनातल्या मनात विचार करू लागला की आपण किती दुखवलंय शिप्राला, किती त्रास दिलाय. आरोही आणि राजूने शिप्राला थांबवलं. त्यांच्या आग्रहाला मान देत शिप्राही थांबली. पण प्रेमला आवडणार नाही आपण थांबलेलं, म्हणून ती थोडी आतून घाबरलेलीच होती. जेवणाचा बेत आटोपला. प्रेमने परत एकदा सगळ्यांची हात जोडून माफी मागितली आणि शिप्राबद्दल त्याचं मत त्याने सगळ्यांना सांगितलं. शिप्रा आणि प्रेम एकत्र येण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आता सुरू झाले. प्रेमसमोर पहिलं आव्हान होतं ते युगला विश्वासात घेऊन त्याला आपलं करून द्यायचं, कारण प्रेम युग समोर शिप्राशी खूप वाईट वागत होता आणि खूप वेळा युग बरोबरही तो वाईट वागला होता. त्यामुळे युगच्या मनात प्रेमविषयी भीती होती, म्हणून युगला विश्वासात घेणं महत्त्वाचं होतं. रविवार होता. युग खेळत होता. प्रेम घरातच ऑफिसचं काम करत होता. युगचा बॉल चुकून प्रेमच्या लॅपटॉपला लागला. युग घाबरला आणि प्रेमला म्हणाला, सॉरी अंकल,
युगला माहीतच नव्हतं की प्रेमच त्याचे वडील होते, कारण शिप्राला तसं सांगायला प्रेमनेच भाग पाडलं होतं. युगच्या तोंडून असं ऐकून प्रेम म्हणाला, बेटा अंकल नाही, मी डॅडा आहे तुझा. हे ऐकून युगला आश्चर्य वाटलं. तो परत एकदा प्रेमला म्हणाला, खरंच तुम्ही माझे डॅडा आहात? प्रेमने परत एकदा प्रेमाने होकारार्थी मान हलवली. प्रेम युगला सॉरी बोलला आणि आपण फ्रेंड्स होऊ शकतो का असं युगला विचारलं. युगने आनंदात प्रेमला मिठी मारली आणि डॅडा डॅडा म्हणून बोलत राहिला. शिप्रा रविवारी ही जॉबला गेली, कारण युगसाठी त्याला हवं ते सगळं काही त्याला द्यायचं होतं शिप्राला. संध्याकाळी प्रेम युगला घेऊन पार्कमध्ये गेला. नवीन नवीन खेळणी युगसाठी घेतली. हॉटेलमध्ये जेवले. युगला हे सगळं नको होतं. त्याला त्याचे वडील भेटले होते, त्यातच तो खूप खुश होता. पण प्रेमने शिप्राला युगला मध्यमवर्गीय घरातल्या मुलांप्रमाणे वाढवायला सांगितलं होतं. ती चूक प्रेमला भरून काढायची होती. म्हणून प्रेम युगसाठी हे सगळं करत होता. असेच बरेच दिवस गेले. आता युग आणि प्रेमची चांगलीच मैत्री झाली होती. मुलगा आणि वडील हे नातं आता त्यांच्यात खूप चांगलं बनलं होतं. आता प्रेमसमोर शिप्राला मनवणं खूप मोठं आव्हान होतं, कारण त्याने चूकच अशी केली होती की ती भरून काढणं सोपं नव्हतं. त्याला एकट्याला शक्य नव्हतं. त्यासाठी त्याला घरातल्या सगळ्यांच्या मदतीची गरज होती आणि शिप्रा आणि प्रेम एकत्र यावे हे घरातल्या सगळ्यांनाच वाटत होते. म्हणून प्रेमला यात मदत करायला सगळे तयार होते. शिप्रा आतून खूप खचली होती, पण बाहेरून कोणाला समजू देत नव्हती. प्रेमला चांगल्या प्रकारे समजलं होतं आता शिप्राचं मन जिंकणं महत्त्वाचं होतं. काहीही करून शिप्राचं प्रेम त्याला आता हवं होतं. प्रेमला एक आयडिया सुचली. त्याला सगळ्यात आधी सगळ्यांसमोर शिप्राला आपली बायको म्हणून मान मिळवून द्यायचा होता. सुचलेली आयडिया प्रेमने स्नेहलता आणि अनिकेत रावांना सांगितली. त्यांनाही ती आवडली. त्यानुसार प्लॅन करण्यात आला. आता शिप्राचं मन काहीही करून जिंकायचं असं प्रेमने ठरवल्याप्रमाणे अनिकेत रावांनी रात्री जेवताना प्रेमला म्हटलं, प्रेम आपण घरात सत्यनारायणाची पूजा ठेवूयात. घरातलं वातावरण थोडं बिघडलं आहे. पूजेच्या निमित्ताने घरात परत प्रसन्नता येईल आणि त्या निमित्ताने सगळ्यांशी भेटताही येईल. तुझ्या मित्रांना बोलाव, आपल्या नातेवाईकांना बोलूयात. आपल्या राजवी आणि आरोही, मानव, इंद्रजित, माझ्या नातवांनाही भेटता येईल. असं म्हणत पूजा करायचं फिक्स झालं. महापूजेचं आयोजन करण्यात आलं. पूजेवर ठरल्याप्रमाणे शिप्रा आणि प्रेम बसायचं होतं. शिप्राला विचारलं स्नेहलता यांनी पूजेवर बसण्याबाबत, पण काही केल्यास शिप्रा तयार होत नव्हती. अनिकेत रावांनी शिप्राला समजवलं. त्यांचा शब्द ती टाळू शकत नव्हती. ती हो म्हणाली खरी, पण हे प्रेमला आवडणार नाही आणि तो तिला त्याची पत्नी मानत नाही. म्हणून पूजेवरच तिचा अपमान करील की काय म्हणून ती टेन्शनमध्ये होती. पण आता तिचा नाईलाज होता. तिने अनिकेत रावांना शब्द दिला होता. इकडे प्रेम खूप खुश होता, कारण शिप्रा त्याच्याबरोबर त्याची अर्धांगिनी म्हणून पूजेवर बसणार होती. शिप्राच्या गमावलेल्या प्रेमाला मिळवण्यासाठी हे पहिलं पाऊल होतं त्याचं. महापूजेचा तो दिवस उजाडला होता. सगळ्यांनी पूजेची छान अशी तयारी केली होती. पाहुणे, नातेवाईक, प्रेमचे सगळे मित्र, त्याचा ऑफिसचा सगळा स्टाफ आणि अजून खूप जणांनी पूजेसाठी उपस्थिती नोंदवली होती. प्रेम तयार होऊन पूजेच्या ठिकाणी आला. शिप्रा थोड्या वेळात खाली येणार होती. आरोही आणि राजवी तिला तयार करत होत्या. शिप्राने नऊवारी लुगडे नेसले होते आणि त्याला साजेसा असा शृंगार केला होता. जणू तू एखाद्या राणीप्रमाणेच दिसत होती. शिप्रा पूजेच्या ठिकाणी येत होती. सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच होता. ती एवढी सुंदर दिसत होती की ती एका मुलाची आई आहे हे कोणी मान्यही केलं नसतं. प्रेम तर वासून तिच्याकडे बघतच होता. प्रेमचा मित्र रोहित यांनी थट्टेने प्रेमला धक्का देत म्हटले, मित्रा, वहिनी तुझीच आहे रे, आम्ही गेल्यावर बघत बस त्यांना. प्रेम गालातल्या गालात हसत होता. शिप्रा आणि प्रेम पूजेवर बसण्या अगोदर
अनिकेतराव आणि स्नेहलता यांच्या पाया पडले. युगने शिप्राच्या आणि प्रेमच्या गालावर एक गोड किस केले. शिप्रा आणि प्रेमही युगला किस केले. आज पूर्ण परिवार पूर्णपणे परिपूर्ण झाला होता. शिप्रा आणि प्रेम पूजेवर बसले. पूजा आरंभ झाली. पूजेसाठी आलेल्या भटजींनी पूजाविधीसाठी प्रेमच्या हाताला हात लावायला सांगितला. शिप्राने अवघडल्या अवस्थेत प्रेमला हात लावला. प्रेम आतून खूप खुश होता. शिप्राला बायकोचा दर्जा दिला होता म्हणून तो खूप खुश होता. मध्येच शिप्राकडे प्रेम बघत होता आणि गालातल्या गालात हसत होता. स्नेहलता यांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. अनिकेतरावांना हे समजलं, पण स्नेहलता यांच्या अश्रूचं कारण त्यांना माहीत होतं. त्यांचा एकुलत्या एक मुलाच्या संसाराची विस्कटलेली घडी आज नीट बसत होती. सुनेला सगळा अपमान त्रासापासून सुटका मिळत होती म्हणून त्या आतून खूप खुश होत्या. आरोही, राजवी ही खूप खुश होत्या. इंद्रजित, मानव हे पण खूप खुश होते. 5 वर्षानंतर आज घरात पूर्वीसारखं सगळं वातावरण होतं. एकंदरीत पूर्ण घर आज सुखाने न्हाऊन निघालं होतं. पूजा समाप्त झाली. सगळ्यांची जेवणं झाली. जेवताना नातेवाईकांना प्रेम युगकडे बोट करत म्हणाला, हा माझा मुलगा युग प्रेम म्हात्रे आणि ही माझी बायको प्रेम म्हात्रे. यांच्यासाठी खास आज महापूजेचं नियोजन मी केलं होतं. शिप्रा हे सगळं शांतपणे बघत होती. कधी काळी शिप्राला आपली बायको आणि युगला मुलगा न मानणारा प्रेम आज अभिमानाने सगळ्यांना बायको आणि मुलगा म्हणून ओळख करून देत होता. प्रेम शिप्राकडे ओढला जात होता. आकर्षणाने नाही तर प्रेमामुळे. कारण शिप्राबरोबर तो जे काही वागला होता ते आकर्षण म्हणून, पण आता त्याचं तिच्यावर खरोखर प्रेम होतं. पूजेचा कार्यक्रम आवरला. संध्याकाळ होत आली होती. राजवी, मानव जायला निघाले. आरोही आणि इंद्रजितही त्यांच्या पाठोपाठ निघाले. त्यांच्या डोळ्यात आज समाधान होतं. सगळ्यांनी आनंदात निरोप घेतला. स्नेहलता आणि अनिकेतरावांना प्रेम म्हणाला, आई बाबा, आपण बाहेर जाऊयात का कुठे तरी जेवायला? खूप दिवसातून आज आपण एकत्र कुठेतरी बाहेर जाऊयात. अनिकेतरावांनी होकार देत मान हलवली. प्रेमने युगला मांडीवर बसवत लाडात सांगितलं, बच्चा, तुझ्या मम्माला सांग आज आपण बाहेर जातोय जेवायला. लवकर तयार व्हायला सांग. युग धावतच गेला आणि शिप्राला सांगून आला. प्रेममध्ये असा अचानक झालेला बदल बघून शिप्रा दचकली होती. प्रेम आपल्याला परत एकदा चांगलं वागून फसवतोय की काय असे तिला वाटत होते. म्हणून शिप्राने स्नेहलता यांना सांगितलं, आई, मी नाही येत. उगाच प्रेमला नाही आवडणार मी आलेलं. तुम्ही जाऊन या. स्नेहलता शिप्राला समजावत होत्या, पण शिप्राने प्रेममुळे जे दुःख भोगलं होतं त्यामुळे प्रेमवर विश्वास ठेवणं खूप कठीण होत होतं तिच्यासाठी. स्नेहलता या प्रेमजवळ गेल्या आणि शिप्रा यायला तयार होत नाही असं सांगितलं. प्रेम शिप्राजवळ गेला आणि तिला सांगितलं, मला माहीत आहे मी तुला खूप दुखावलंय. माझी चूक माफ करण्या इतपत लहान नाही, पण मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याची एक संधी देशील का? असं म्हणत बाहेर जेवायला जाण्यासाठी शिप्राची विनवणी करू लागला. 5 वर्षानंतर पहिल्यांदा प्रेम शिप्राशी प्रेमाने बोलत होता. प्रेमच्या अशा बोलण्यावरही तिचा विश्वास बसत नव्हता. युग तिथे आला आणि शिप्राला म्हणाला, चल ना गं मम्मा डॅडाबरोबर, मला पण बाहेर जायचं आहे आणि तू नाही आलीस तर मी पण नाही येणार. असं सांगत युगचे डोळे पाणावले. युगचा असा रडवलेला चेहरा बघतच शिप्रा तयार झाली. आईच न ती, बाळाचं रडणं तिला कसं सहन होणार होत होतं. पूर्ण फॅमिली जेवायला एकत्र बाहेर गेले. शिप्रा युगला बघून खूप खुश होती. स्नेहलता आणि अनिकेतराव आता आनंदात होते. सगळ्यांना खूप खुशी होत होती प्रेमला आनंदात बघून. प्रेम शिप्राला आनंदात बघण्यासाठी निमित्त शोधत असायचा. असेच आनंदात काही दिवस लोटले. 5 महिन्यानंतर प्रिया परत प्रेमजवळ त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचली आणि तिला परत त्याची बायको म्हणून स्वीकारण्यास त्याला म्हणवू लागले. पण आता काही उपयोग नव्हताच. प्रेमने डिवोर्स पेपर कधीच साईन केले होते आणि आता त्याला शिप्राकडून कोणाचाच विचार
आणि आता त्याला शिप्रा सोडून कोणाचाच विचार करायचा नव्हता. त्याने तिला हे सांगत ऑफिसमधून बाहेर काढलं की माझी खूप मोठी चूक होती तुझ्याशी लग्न करणं. आता ती चूक मी सुधारली आहे आणि आता ती चूक मला परत करायची नाही. मी आता शिप्राशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करणार नाही. म्हणून मला विसरणंच तुझ्यासाठी योग्य आहे. प्रिया आता शिप्राजवळ तिच्या घरी पोहोचली होती. प्रेमने शिप्राला जॉबवर नको जाऊस म्हणून खूप विनवणी केली होती, पण त्याची चूक झाली म्हणून तिची माफी मागितली. म्हणून शिप्रा आता घरीच असायची. प्रियाला असं अचानक आलेलं बघून स्नेहलता आणि शिप्राही थोड्या चक्रावल्या. स्नेहलता म्हणाल्या, इथे काय ग करतेस? माझ्या मुलाला फसवलं हे काही कमी आहे का? अजून तुला काय हवंय? चालती हो इथनं. प्रिया स्नेहलताकडे दुर्लक्ष करत रागातच शिप्राजवळ आली आणि म्हणाली, तुझ्यामुळे आज प्रेम मला नाही म्हणतोय, पण याचे परिणाम खूप वाईट होतील, लक्षात ठेव. तुझ्यात असं काय आहे ग की तो मला नाही म्हणतोय? तुझ्यासारख्या बायका आमच्या घरात कामाला असतात, भिकारडी कुठली. शिप्रा शांतपणे ऐकत होती, पण स्नेहलता रागातच प्रियाला हाताला धरून घराबाहेर काढत म्हणाल्या, तोंडाला आवर घाल, काहीही बोलू नकोस. तू जिला बोलतेस ना ती सून आहे आमची. निघ इकडून. परत इकडे फिरकलीस तर पोलिसांच्या ताब्यात देईन, असं स्नेहलता म्हणाल्या आणि शिप्रा घरात आल्या. स्नेहलता यांनी प्रेमला कॉल केला आणि प्रिया घरी आल्याचं सांगितलं. तसा प्रेमही म्हणाला. ती ऑफिसमध्ये पण आली होती आणि इथे पण खूप मोठा गोंधळ घातला होता. दुसऱ्या दिवशी प्रिया तिच्या भावाला आणि आईला घेऊन प्रेमकडे त्याच्या घरी आली. प्रिया आणि तिच्या घरच्यांना बघून स्नेहलता आणि अनिकेतराव, शिप्रा, प्रेम सगळेच दचकले. प्रियाची आई म्हणाली, प्रेम बेटा, प्रियाची चूक झाली, तिला समजून लाडात वाढलेली मुलगी आहे आमची. चूक झाली म्हणून कोणी काही आपल्या बायकोला सोडून देतं का? प्रेम रागातच म्हणाला, तुमच्या मुलीने काय चूक केली हे तुम्हाला माहीत आहे का? की माहीत असूनही तुम्ही इथे आला आहात हिची बाजू मांडायला? प्रियाच्या आईने होकारार्थी मान हलवत प्रेमला म्हणाली, बेटा मला माहीत आहे, पण पैसा आणि स्टेटस असलं की वागतात मुलं अशी. श्रीमंत लोकांनी काहीही केलं तरी लोक काही बोलत नाहीत त्याबद्दल, म्हणून तुम्ही पण विसरा हे सगळं. प्रेमचा राग आता अनावर होत होता. तो म्हणाला, अशी चारित्र्यहीन बाई मला नकोय बायको म्हणून. आणि माझी बायको आहे शिप्रा, तिच्याशिवाय मला कोणाचाच विचार करायचा नाही आता. तुम्ही निघा हिला घेऊन इकडून. त्यावर प्रियाचा भाऊ पंकज म्हणाला, हिला थोडे पैसे द्या आणि हकलून लावा. ही मध्यमवर्गीय लोक पैशासाठी आपल्यासारख्या श्रीमंत लोकांना फसवतात. प्रेमने रागात पंकजवर हात उचलला आणि म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोबद्दल असं बोलायची? या शहरातील नावाजलेल्या प्रतिष्ठित बिझनेसमॅनची बायको आहे ती, मिसेस शिप्रा प्रेम म्हात्रे. आदराने नाव घ्यायचं तिचं, समजलं? शिप्रा हे सगळं बघत होती. तिच्या डोळ्यात न कळत पाणी आलं होतं, कारण आज तिचा नवरा तिच्यासाठी जगाशी वैर पत्करायला तयार होता. प्रेम शिप्राच्या अजून एक पाऊल जवळ गेला होता. प्रेम आणि शिप्रा आता नवरा बायको नाही तर एक चांगले मित्र नक्कीच बनले होते. प्रेमच्या आणि शिप्राच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का? आणि प्रिया प्रेम आणि शिप्रा यांना एकत्र न येण्यासाठी काय पावले उचलेल? हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.